राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, आता संक्रांत येते आणि संक्रांत म्हटली की तिळागुळाचे लाडू आलेच. सर्वजण तिळागुळाचे लाडू बनवतात, पण ते लाडू कधी चिवट होतात तर कधी अगदीच कडक होतात. चला तर मग आज एकदम मस्त मी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. सहज कोणीही बनवू शकेल असे हे लाडू आहेत. त्याचबरोबरीने लाडू वळताना हाताला चटके लागतात, ते सारण हाताला चिपकते. पण मी आता अशी एक आयडिया घेऊन आलेली की त्याने लाडू वळताना बिलकुल ते सारण हाताला चिपकणार नाही, हाताला चटके लागणार नाही, अशी मस्त आयडिया घेऊन आलेली. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी ही गावरानी तीळ घेतली आहे. ही तीळ आमच्या शेतातली आहे, म्हणून यामध्ये थोडेफार असे काळे तिळाचे दाणे दिसत आहेत. तर इथे मी या वाटीने 2 वाटी तीळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी मी गूळ घेतला आहे. तीळ आणि गूळ समप्रमाणात घ्यायचे आहेत. आणि आता ही तीळ छान भाजून घ्यायची आहे. तर आता कढईमध्ये मी ही तीळ टाकून घेते. पहिले मी 2-3 मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे, कारण की कढई गार असते, ती तापली पाहिजे, म्हणून मी 1-2 मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि छान हे तीळ आता भाजून घेते. तर आता मी गॅसची फ्लेम कमी करून घेतली आणि आता कमी गॅसवर मस्त ही तीळ छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर तीळ थोड्याच वेळात मस्त अशी भाजली जाते. ती मस्त अशी भाजली की ती अशी टम्म फुगते आणि मस्त अशी उडू लागते. तडतड तिचा असा आवाज येतो, म्हणजेच आपली तीळ छान अशी भाजली गेली ते समजतं. तर आता तीळ मस्त भाजली गेलेली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि 1-2 मिनटं छान अशी परतून घेतली. तर ही भाजलेली तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि आता मी तीच कढई घेतली. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतलं. त्याने लाडूला छान अशी शाईन येते. तर इथे मी हा चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं. अगदी 2-3 चम्मच असं पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी टाकलं तर पाक व्हायला वेळ लागतो, म्हणून कमी पाणी टाकलं म्हणजे पाक लवकर होतो. तर इथे मी हा साधा गूळ घेतलेला आहे. हा चिक्कीचा गूळ नाही आहे, हा साधा आपला सेंद्रिय गूळ आहे. घेताना हा चिरून किंवा किसून घ्यायचा, म्हणजे तो लवकर विरघळतो. तर बघू शकतात तुम्ही, इथे मी तो चिरून घेतला होता म्हणून तो लवकर विरघळला आणि आता त्याला छान मस्त असा फेस आलेला आहे. तर मस्त असं सतत हलवत त्याचा पाक तयार करून घ्यायचा. तर बघू शकतात थोड्याच वेळात त्याचा मस्त असा कलर बदललेला आहे. तर आता आपण पाक चेक करून बघूया की झालेला आहे की नाही. तर पाक चेक करण्यासाठी मी इथे एका डिशमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडासा पाक टाकून घ्यायचा. 2-1 सेकंद फक्त तसंच राहू द्यायचं. त्यानंतर आता तो एकत्र गोळी बनवायची, त्याची असा एकत्र करायचा आणि त्याची गोळी बनवायची. तर त्याची छान अशी कडक गोळी झाली तर समजायचं की पाक छान असा झालेला आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये की त्याची अशी छान अशी गोळी झालेली आहे. अजिबात ती गोळी अशी चिपकत नाही, म्हणजे पाक मस्त झाला आहे. तर आता ह्या पाकामध्ये मी तीळ टाकून घेते. गॅस मी बंद करून घेतला आहे आणि आता मी यामध्ये तीळ टाकून घेते. तर आता मी यामध्ये अर्धी तीळ टाकून घेतली आणि हे छान मिक्स करून घेते. तीळ आणि पाक मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये राहिलेली जी तीळ होती ती पण टाकून घेते आणि छान असं एकजीव करून घेते. मस्त असं गूळ आणि तीळ एकत्र करून घेते छान. तर मस्त असं मी हे एकजीव करून घेतलं आहे. आता याचे लाडू वळायला घेते. तर आता मी लाडू वळण्याची ती आयडिया सांगते. तर प्रत्येकाच्या घरात असे चम्मच असतात, कंटेनरमध्ये असे चम्मच येतातच. तर असे 2 चम्मच घ्यायचे. त्या चम्मचला मस्त असं तूप लावून घ्यायचं. दोघी चम्मचला छान असं तूप लावून घ्यायचं. यामुळे लाडू त्याला चिपकत नाही आणि एकच वेळा तूप लावण्याचं काम येतं, परत परत लावावं लागत नाही. पहिल्या वेळेस फक्त तूप लावून घ्यायचं. तर एका चम्मचमध्ये छान असं दाबून सारण भरून घ्यायचं आणि दुसरा चम्मच त्यावर असा छान दाबून ठेवून घ्यायचा, चिपकवून घ्यायचा, म्हणजे एकावर एक सारखं. आणि असं हातावर छान असं त्याला आपटत, अगदी हलक्या हाताने आपटायचं, नाही तर हाताला लागेल. छान 1-2 मिनटं छान असं मागच्या साईडला त्या चम्मचला पकडायचं आणि पुढची साईड अशी सैल ठेवायची आणि छान असा लाडू करून घ्यायचा. तुम्ही बघू शकतात मस्त असा गोल गरगरीत
लाडू तयार होतं. हाताला चटके लागत नाही, सारण अजिबात हाताला चिपकत नाही. जर तुमच्याकडे तसे चम्मच नसतील तर तुम्ही हातानेही वळू शकता. त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला सारण गरम लागत नाही आणि ते चिपकतही नाही हाताला. तर चम्मचने असं लाडवाचं सारण घेऊन त्याचे लाडू वळवून घ्यायचे. हाताला तेल किंवा तूप अजिबात लावायचं नाही, त्यामुळे जास्त गरम लागतं ते सारण. पाणी लावूनच ते लाडू छान असे हाताने वळून घ्यायचे. आणि जर चम्मच असेल तर चम्मचने तर अगदीच छान वळले जातात. हाताला चटके लागत नाही, काहीच नाही. अगदी मस्त असे हे लाडू वळून तयार होतात. तर याच प्रकारे सर्व लाडू मी वळून घेते. तर तयार आहेत मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू. हे लाडू मी ज्या प्रकारे सांगितलेली आहे रेसिपी, त्या प्रकारे केल्याने अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार होतात. चिवट होत नाही, कडक होत नाही, अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार होतात. आणि लाडू वळण्याची जी मी आयडिया सांगितलेली आहे, त्या आयडियाने हाताला ते सारण चिपकत नाही, हाताला चटका लागत नाही, अगदी पटापट लाडू वळून होतात. चला तर मग त्या आयडियाने नक्कीच लाडू वळून बघा आणि मला सांगा कशी वाटली ती आयडिया, कमेंट नक्की करा. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.